नोमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये फर्स्ट पॉइंट लिहा, the common names of okay, the common names of alkyl halides are derived by the naming of naming the alkyl group. Naming the alkyl group which is followed by the name halogen, followed by the name halogen as halide. For example, काय असेल ते आपण सुरुवातीला अल्केन बघितलंय, याचं कन्वर्जन अल्किल कसं झालंय माहिती आहे ना? अल्किल कसं झालंय, या अल्केन मधून एक हायड्रोजन रिमूव्ह झाल्यानंतर हा जो ग्रुप तयार झालाय तो अल्किल ग्रुप झालाय, राईट. आणि त्या हायड्रोजनच्या ऐवजी इथं काय लागलेलं आहे, हॅलोजन ऍटम अटॅच आहे. त्या हॅलोजनला आपण काय नाव दिलंय, हलाइड. नाव काय असेल मग इथं, अल्किल हलाइड असेल, राईट. आता फॉर एक्झाम्पल मध्ये जर बघितलं आपण एखादी कंपाऊंड सांगा तुम्ही अल्किल मध्ये किंवा अल्किल मध्ये सांगा मिथिन, इथिन, प्रोपीन, ब्युटीन असं काहीतरी सांगा ना. इथेन आहे, मिथेन आहे, आहेत का? सांगा एखादी कंपाऊंड. प्रोपीन, ओके, प्रोपीन हॅलोजन एखादी हॅलोजन तर प्रोपीन झालं. हॅलोजनला हलाइड मध्ये नाव वाचायचं. आता क्लोरीन आहे, क्लोरीनला क्लोराईड वाचायचं. काय वाचणार तुम्ही, प्रोपील क्लोराईड. काय वाचणार, प्रोपील क्लोराईड, ओके. प्रोपील क्लोराईड हे त्याचं कॉमन नाव आहे, कॉमन. जसं चिमट्यावर पिंट्या राहतात ना, मोनी, सोनी असं राहते ना, चकोली, तसं याचं कॉमन नाव असतं. तसंच आपण एक काम करू, आज बारसा आहे माहिती आहे ना, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बारसा आहे. तर प्रोपील क्लोराईड काय असेल बेटा, प्रोपील क्लोराईड. अजून एखादी सांगा. मिथिल ब्रोमाइड, ओके, मिथिल ब्रोमाइड. हा, अजून कोणी सांगा. मी नाव लिहितो, आपण स्ट्रक्चर तर पुढे काढणार आहोत. हा, अजून एखादी सांगा. हेक्झिल आयोडाइड, ओके, व्हेरी गुड. हेक्झिल आयोडाइड ना, ओके, हेक्झिल आयोडाइड.
ठीक आहे. अजून कोणी? वैष्णवी का गप्प बसायलीस तू? हा, सगळे इंजिनियरचे आहेत, आपली संख्या जास्त आहे, लक्षात ठेव. हा, सांग एखादं एक्झाम्पल सांग. भागवतकर, मिथिल, अजून मिथिल ब्रोमाइड. ओके, मिथिल ब्रोमाइड. हा बरं, मिथिल क्लोराइड. क्लोराइड लिहा. झालं तर ठीक आहे, काढल्या. झालं. हे कॉमन नाव आहे. आता यूपीएससी कडे बघत असताना आपण याचा वेगळा असतो. याला नाव काय देणार आपण? त्याला आयपीएससी मध्ये नाव काय देणार याचं? 1-फ्लोरोप्रोपेन. ओके. आता इथं काय असेल? ब्रोमोमिथेन. 1 ब्रोमो नाही, 1 ब्रोमो नाही, इथं मिथेन एकच कार्बन आहे ना, ब्रोमोमिथेन. ओके. इथे काय असेल रे? 1 आयोडोहेक्सेन क्लोरोमिथेन. ओके. हे समजलं का? द कॉमन नेम्स ऑफ अल्किल हलाइड आर डिराइव्ड बाय द नेमिंग द अल्किल ग्रुप which is followed by the name हॅलोजन ऍज हलाइड. म्हणजे काय म्हणते? अल्किल ग्रुपला जे अल्किल हलाइडला जे नाव तयार झाले अल्किल हलाइड, ते कसं झालंय? त्या अल्किल ग्रुपला हॅलोजन ऍटम अटॅच झाला. कशा फॉर्म मध्ये? हलाइड मध्ये. अल्किल ग्रुप कोण? अल्केनचा डेरिव्हेटिव्ह. अल्केनचा डेरिव्हेटिव्ह कसा? एखाद्या हायड्रोजन रिप्लेस झाल्यामुळे, एक हायड्रोजन रिमूव्ह झाल्यामुळे. ओके. तो अल्किल झाला. अल्किलला हॅलोजन ऍटम अटॅच झाला आणि हॅलोजन ऍटम कशा पद्धतीने अटॅच झाला? ऍज अ हलाइड मध्ये. ओके. म्हणजे अल्किल हलाइड. इथे बघा, अल्किल हलाइड हे कसं झालं तयार? अल्किल ग्रुपला तुमचा हॅलोजन ऍटम हलाइड मध्ये अटॅच झाल्यानंतर तुमचा कॉमन नेम तयार झाला. ओके. आलं लक्षात? त्याला काय म्हणलं आपण? अल्किल हलाइड. प्रोपिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाइड, हेक्झिन आयोडाइड, अशा पद्धतीने नाव दिलं. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? कोणाला समजलं नाही कुठं? इकडं माना हलवू नका रे, थोडं मला चलायचं कळतं. कोणाला डाऊट आहे? हा बोल ना. येस. आता बघ, हे कोणता कंपाऊंड आहे रे? याचं नाव माहित आहे का तुला? याचं नाव माहित आहे? प्रियंका, किती कार्बन आहेत? 4 कार्बन. 4 कार्बन आपण काय म्हणतो? ब्युटेन म्हणतो. आता ब्युटेन मधला एक हायड्रोजन मी रिप्लेस करणार आहे. इथं 3 आहेत, इथं 2 लिहिणार आहे आणि त्या एका हायड्रोजनच्या ऐवजी इथं मी क्लोरीन लिहिणार आहे. राईट. हा कंपाऊंड कोणता झाला? अल्केनचा अल्किल हलाइड झाला. राईट. अल्केन होता तुमचा सिंपल, ब्युटेन होता, ब्युटिल क्लोराइड झाला. राईट. ब्युटिल क्लोराइड मध्ये कन्वर्जन झालं. आता याचं नाव कसं देणार मी? एक हायड्रोजन रिमूव्ह झाला म्हणून अल्केन जो होता, ब्युटेन जो होता, ब्युटेनचं नाव काय दिलं मी? ब्युटिल. काय म्हणलं? ब्युटिल. राईट. आपण फॉर्म्युला बघितलं ना, CnH2n+2 होता. त्याचा फॉर्म्युला अल्किल ग्रुपचा कसा तयार केला आपण? CnH2n+1 होता अल्किल ग्रुपचा. राईट. अल्किल ग्रुपला याला आपण नाव दिलं. या 1+ मध्ये एक कोण ऍड झालेला आहे? हलाइड ग्रुप ऍड झालेला आहे. हा हलाइड ग्रुप झालेला आहे. हा हलाइड ग्रुप. ओके. आणि हा हलाइड ग्रुप इथं अटॅच झाल्यानंतर अल्किलचा डेरिव्हेटिव्ह झाला. तो अल्किल कोणाचा डेरिव्हेटिव्ह कोणामुळे झाला? हॅलोजन मुळे. हॅलोजन कशा फॉर्म मध्ये आहे? हलाइड मध्ये आहे. हॅलोजन ऍज अ हलाइड असं म्हणलेलं आहे. राईट. अल्केन होता, सिंपल ब्युटेन होता. राईट. ब्युटेनचं काय कन्वर्जन झालं? ब्युटिल. आलं लक्षात? ब्युटिल कसं झालं? तर इथला एक हायड्रोजन रिप्लेस झाला. कोण? कशामुळं? हॅलोजन अटॅच झाल्यामुळे. हॅलोजन कोणत्या फॉर्म मध्ये अटॅच झाला? हलाइड मध्ये. याचं नाव काय झालं? हलाइड. ब्युटेनचं जसा ब्युटिल झालं तसा हॅलोजनचं हलाइड झालं. आलं लक्षात? इथपर्यंत क्लिअर आहे? ब्युटेनचं जसं ब्युटिल झालंय तसं हॅलोजनचं, क्लोरीनचं क्लोराइड झालेलं आहे. ओके. इथपर्यंत कळलं? आता ब्युटिल काय म्हणणार मी इथं? क्लोराइड. इथं क्लोरीन.
हॅलोजन क्लोरीन. ओके, क्लोरीनचं क्लोराईड, ब्युटेनचं ब्युटीन. अलग लक्षात? कसं झालं आता समजलं? लिहा, एक्झाम्पल लिहून घेते. ब्युटीन क्लोराईड कॉमन नाव आहे बरं का. समजलं का? समजलंय ना? काय समजलं नाही? हे बघ, अजून एक एखादी लॉंगेस्ट चेंजेस घेऊत आपण. 4 झाले, 5 झाले. आता इथं पुढे दिसायला ना सगळ्यांना? हिरवा घेतलं, हिरवगार हिरवळ पसरलेली आहे. दिसायला की हा दिसू द्या, नाहीतर मी बदलतो कलर याचा. कोणता कलर घेऊ सांगा? हे घेऊ का? दिसते का चांगलं? ओके, ठीक आहे. आता दिसते? हा, चला. याचं नाव मला सांगायचं. कार्बन किती आहेत माहिती? विरुस्तो. हा, किती आहेत माहिती? का चष्मा लागला? 6 दिसायला. कार्बन 5 म्हणजे पॅरेंट नेम आविष्कार. पॅरेंट नेम 5 कार्बनचं पेंटेन. व्हेरी गुड. पेंटेन आहे. पेंटेनचं पेंटिल कधी झालं? इथला हायड्रोजन रिप्लेस झाला. कोणामुळं? या ब्रोमीनमुळं, हॅलोजनमुळं. हॅलोजनचं काय झालं? ब्रोमीनचं काय झालं? ब्रोमाइड. काय झालं बेटा? ब्रोमाइड. जसं पेंटेनचं पेंटिल झालं तसं ब्रोमीनचं ब्रोमाइड झालं. ओके, आता इथं समजलं तुम्हाला? पेंटिल काय नाव असेल तर? पेंटिल ब्रोमाइड. अलग लक्षात? अजून कोणाला डाऊट आहे? हा बा बोला. हे चिंट्या बनट्या पिंट्या ठेवल्या आपण. जे टीसीवर नाव जाणार आहे ना त्याला आपण नंबरिंग देणार आहोत. टीसीवर शाळामध्ये जे नाव टाकता आपण ते टीसीवरचं नाव म्हणजे आयपीएससी नेम. हा, आपण ते तिथे जाणारच आपल्याला. हा, त्याचं ते पाळण्यात घालून हलवायचं आहे त्याला. हा बा, थोडा सध्या कार्यक्रम आयराचा चालू आहे. उगा पिल्लू आहे, चिडक्या आहे, बिंट्या आहे असं म्हणणार आपण. हा, नामकरण सोहळा होय आज. अलग लक्षात? चला, हे झालं माहिती? लक्षात आलं सगळ्यांच्या? आता मला सांगा, हे कोणत्या टाईपचं क्लासिफिकेशन आहे रे? प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शियरी आहे? प्रायमरी. कसं लक्षात आलं? इथं एका कार्बनवर दुसरा कार्बन प्रायमरी आहे. आता मी दुसरा एक कंपाऊंड घेतो, त्याचं क्लासिफिकेशन पण सांगा आणि नाव पण सांगा. बरं, मला अगोदर क्लासिफिकेशन मध्ये टाईप सांगा. क्लासिफिकेशन कोणत्या प्रकारचं आहे? ज्या कार्बनला हॅलोजन आयटम अटॅच आहे त्या कार्बनवर किती कार्बन आहेत? 2. म्हणजे कोण असेल? सेकंडरी टाईप आहे. राईट. याला नाव काय देणार तुम्ही? सेकंडरी. नाव काय असेल याचं? किती कार्बन आहेत? किती कार्बन आहेत? 4. ब्युटीन. त्याचं काय नाव असेल? अवघड आहे काही? बोल माहिती. नाही, आपल्याला ब्रँच कंटिन्युअस चेन पकडायची आहे. 1 2 3 4. मी असं लिहितो. ह्याला थोडीच कार्बन आहे कंटिन्युअस चेन पकडायला. ह्याला कार्बन थोडीच आहे. आपल्याला काय पाहिजे? मी आता याला वेगळ्या पद्धतीने अगं इथं बघ ना बाय, इथं बघ, हे बघ. आता बघ मी कसं लिहितो. इथं बघ याचं नाव कसं, याचं यालाच कसं लिहितो बघ. CH3
CH2 CH CH3 दिलो. मी फक्त तुमचं मन बघाल. ह्याला काय म्हणतात, ब्रँच म्हणता का स्ट्रेट चेन म्हणता. मी फक्त इथला उचलून इकडे ठेवला, याला खाली सरकेल. ऍज इट इज कंपाऊंड जे आहे ते आहे. ओके, 4च कार्बनचा आहे. ब्रोमीन कार्बन 4 तसंच आहे. त्याचं नाव सुद्धा सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. आलं का लक्षात. आता लिहितो की ह्या बघा. मला सांगा, लॉंगेस्ट चेन हे आपला यूपीएससी मध्ये आहे. हे किती कार्बन आहे, टोटल कंपाऊंड किती कार्बन आहे, 5. कॉमन नेमला कधीच ब्रँचिंग ठरवायची नाही, डायरेक्ट कंपाऊंड घ्यायचा. किती कार्बन आहे, ब्रँचिंग राहो, असे फुलं फुलं काढलेली राहो, कसेही राहो. आविष्कार तिकडे बघ नको, इकडे बघ. वरी बघायला फुलं फुलं म्हणणार. असं नको. किती कार्बन आहे, पॅरेंट कंपाऊंड किती कार्बनचा आहे, 5 कार्बनचा आहे. म्हणजे नाव असेल याचं टाईप. मला सांगा हा टाईप कोणता आहे, टर्शियरी टाईप. म्हणजे हायड्रोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावर किती कार्बन आहे, म्हणजे टर्शियरी आहे. याचं नाव काय असेल रे, टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड. आलं लक्षात. कसं आलं लक्षात आलं, कळ्या कुछ गया तो लिखो. आलं लक्षात. सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड. समजलं. पुढे चालायचं, कार्यक्रम पुढे करायचा. पुढे नामकरण सोहळा पुढे ढकलायचा. आयता आयरे झालेले आहेत सगळ्यांचे. हा आता हेच आपण नाव देऊ, त्याला नाव द्यायचं आहे. हे झालं सगळ्यांचं. हे झालं. चला नेक्स्ट आहे यस. झालं का, हे झालं सगळ्यांचं. समजलं सगळ्यांना. ओके, चलो आगे देखो. In the IUPAC, in the IUPAC, नहीं, अपना पॉइंट. In the IUPAC nomenclature system, in the IUPAC nomenclature system, the क्यों ना गेले. आता आता अरे रामा रामा, अजून नाव काय. The halogen derivatives are named as haloalkane. त्यामुळे
as हॅलो अल्केन. ओके, हॅलो अल्केन. हॅलो अल्केन कसं सांगा? हॅलो अल्केन कसं? हा, ते नॉमेनक्लेचर नाही, क्लासिफिकेशन म्हणतात. चला ठीक आहे. नेक्स्ट, alkyl halides are named as haloalkane. Okay, and aryl halide are named as halo. Okay. सांगा. Hello Arins, in common names as well as IUPAC names. आता तर दिसाले की ओके आहे ना मॅडम? दिसाले की तांबळ्याचे डोळे आले काढायला. माझा अक्षरच खराब आहे. हा झालं हे झालं का? हा, काय म्हणते बघा. अल्किल हलाइड नेम्ड ॲज हॅलो अल्केन and aryl halide named as halo aryls. ओके, हॅलो अरिन्स. हॅलो अरिन्स कुठं कुठं आहे? कॉमन नेम नॉमेनक्लेचर. हा, कॉमन नेम इकडे इकडे बघा. कॉमन नेम मध्ये सुद्धा हॅलो अरिन्स आणि आययुपीएसी नेम मध्ये सुद्धा हॅलो अरिन्स. ओके, आलं लक्षात? आणि इकडे बघा काहीच नाही, त्याला गुदगुल्या होतं. हे झालं का सगळ्यांचं? नेक्स्ट पॉइंट लिहा. नेक्स्ट पॉइंट लिहा. थोडा for dihalogen derivatives for dihalogen derivatives of an aryl prefix as ortho, meta and para. राइट, ऑर्थो मेटा पॅरा हे आपल्याला झालेलं आहे ना. ऑर्थो मेटा अँड पॅरा आर युज्ड in common names and in IUPAC in IUPAC system
IUPAC system, the numbers are used. Numbers are used as 1, 2, right? 1, 2, 1, 3, 1, 4, respectively. Okay, respectively. अलग लक्षात काय म्हणले, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह जर असेल कशामध्ये, जर कंपाऊंड एरोमॅटिक असेल अरिन मध्ये, इथं बघा अरिन मध्ये प्रिफिक्स का कॉमन नेमला प्रिफिक्स काय वापरायचा आहे, ऑर्थोला असेल तर ऑर्थो, मेटाला असेल तर मेटा, पॅरा पोझिशनला असेल तर पॅरा पोझिशन, हे झालं कॉमन नेम. परंतु IUPAC मध्ये काय बनणार आहे, नंबर असेल 1, 2, 1, 3, 1, 4. आता फॉर एक्झाम्पल मध्ये घ्या एखादी एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल हे तुमचं बेंझिन एरोमॅटिक रिंग आहे. ओके, एरोमॅटिक रिंग मध्ये तुमचं 2 ठिकाणी कंपाऊंड आहे. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे ना आपल्याला डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह लिहित असताना सांगा बरं मला, कॉमन नेम सांगा अगोदर, सांगा पॅरा कॉमन नेम सांगा. हे 1, 2 ठीक आहे, IUPAC 1, 2 हा डाय आयोडो बेन्झीन. व्हेरी गुड, आयोडो डाय आयोडो बेन्झीन. हे झालं IUPAC. कॉमन नेम काय म्हणणार तुम्ही, डाय प्रिफिक्स काय वापरा म्हणले, ऑर्थो पोझिशनला आहे का मेटा पोझिशनला आहे का पॅरा पोझिशनला आहे, सांगा. दोन्ही पण आहे, ऑर्थो आणि मेटा. कुठे आहे, मेटा इथं राहील. एक ऑर्थो पोझिशन एक पॅरा पोझिशन. मग तुम्हाला अगोदर कोणता घ्यावा लागणार, पॅरा पोझिशन. ठीक आहे, पॅरा सांगा. ऑर्थो, ऑर्थो लिहा, ऑर्थो डाय आयोडो बेन्झीन. हा प्रिफिक्स ऑर्थो मेटा बेन्झीन. ऑर्थो पोझिशनचा पॅरा पॅरेंट कंपाऊंड. ओके, पॅरा पोझिशनचा पॅरेंट कंपाऊंड डाय आयोडो. ओके, दुसरा कोणता आहे तर ऑर्थो पोझिशनला आयोडो आहे, हा पॅरेंट कंपाऊंड मानला पॅरा पोझिशनचा. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल मध्ये. ओके, लक्षात आले का काय झाले, हे लक्षात आलं नाही ना, हे झाले सगळ्यांचं. अजून एक एक्झाम्पल बघा काय म्हणजे, एक कोणत्या पोझिशनला आहे, पॅरा पोझिशनला आहे. दुसरं कोणत्या पोझिशनला आहे, मेटा पोझिशनला आहे. म्हणजे आपल्याला पॅरेंट कंपाऊंड पॅरा पोझिशनचा पकडायचा. पॅरेंट कंपाऊंड कोणता पकडायचा, पॅरा पोझिशनला जे आहे. तर टोटल कंपाऊंड हा पॅरा पोझिशनचा पॅरेंट कंपाऊंड झाला. सबस्टिट्यूट कुठला आहे तर मेटा पोझिशनचा. मग याचं नाव काय असेल रे कॉमन नेम मध्ये, मेटा डायक्लोरो, आलं लक्षात, बेन्झीन. मेटा डायक्लोरो बेन्झीन, आलं लक्षात. काय म्हणलं मेटा डायक्लोरो, कशामुळे म्हणलंय, आपल्याला पॅरेंट म्हणजे ओरिजिनल कंपाऊंड जे आहे आपल्याकडे, जे आपल्याकडे होता त्या पॅरा पोझिशन वाल्याला पकडला. मेटा हा सबस्टिट्यूएंट वापरला, हेट्रो आयटम म्हणून वापरला. पॅरा नाही घेतलाय. पॅरा आणि ऑर्थो जर दोन्ही असतील तर पॅरा पोझिशन प्रायोरिटी ऑर्डर नुसार पॅरा अगोदर, नंतर ऑर्थो, नंतर मेटा, ही ऑर्डर आहे.
तुम्ही पॅरेंट कंपाऊंड याला अगोदर म्हणा, नंतर ऑर्थोला, नंतर मेटाला. आलं लक्षात? ही ऑर्डर आहे. आता लक्षात राहील. चलो नेक्स्ट. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? ऑर्थोला जर घेतलं तर मी ऑर्थो म्हणणार होतो, ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन. तीन नाही, डायक्लोरो. येस, असं तुझं म्हणणं आहे. परंतु मी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा, जर कुठल्याच प्रकारचं सबस्टिट्यूएंट ऍड नसेल बेन्झीन रिंगवर तर तुम्हाला पॅरा पोझिशन ही आहे असं सांगता येणार नाही. कुठंच कधीच सांगायचं नाही ही आहे म्हणून. का? सबस्टिट्यूएंट जोपर्यंत लागत नाही, त्यावर ऍड होत नाही, तोपर्यंत सांगायचं नाही की ती पोझिशन कोणती आहे. राईट. तुम्हाला डायरेक्टिंग ग्रुप सुद्धा लिहून दिले होते, मेटा डायरेक्टिंग ग्रुप सुद्धा लिहून दिले होते. राईट. आणि पॅरा डायरेक्टिंग, ऑर्थो डायरेक्टिंग ग्रुप्स लिहून दिले होते. तुम्ही 11वीच्या वही काढून बघा हायड्रोकार्बन चॅप्टर, तेव्हा तुम्हाला समजेल की कोणते ग्रुप कुठे येऊन बसतात. आलं लक्षात? इथं दिलं असेल तर ह्याला काय म्हणणार आपण? पॅरा पोझिशन म्हणणार. मग बाकी कोणत्या पोझिशन आहेत? ऑर्थो आहे, मेटा आहे. त्याचा सलग ऑर्थो, मेटा, ही पॅरा, ही पॅरा. जर सबस्टिट्यूएंट या ठिकाणी असेल तर, जर सबस्टिट्यूएंट या ठिकाणी असेल तर ही पॅरा. आलं लक्षात? मी कसा कंपाऊंड करला? इथं सबस्टिट्यूएंट ऍड केला तर इथं पॅरा येते. आता इथं पॅरा आल्यानंतर याची अपोजिट पॅरा, ऍडजसंट ऑर्थो, ऑर्थो, मेटा, मेटा. मी फक्त कंपाऊंड फिरवून ठेवलाय. याला असं फिरवलं, फिरवू का? थांबा, फिरवलं. आलं लक्षात? पॅरा पोझिशन आलं, पॅरा फक्त फिरवलं, दुसरं काहीच करत नाही. ओके. ती पोझिशन्स आहेत त्याचे. यस यस. एकच असेल तर पॅरा, दोन असेल तर ते कंपाऊंड कोणतं आहे त्याचं बघायचं. आता दोन आहेत, मी इथं दिलं, दोन आहेत इथं, म्हणून ही पॅरा पोझिशन तर पॅरेंट कंपाऊंड. सबस्टिट्यूएंट कोणता आहे तर मेटा पोझिशनचा, म्हणून मेटा डायक्लोरोबेन्झीन.